Today in this video we are going to learn a new topic from 10th class subject English. It is a unit 3.1 and the name of the topic is Coromandel Fisher. This poem is written by Sarojini Naidu. So let's start our topic. तर इथे मुलांनो आज आपण पाहणार आहोत कोरोमंडल फिशर या कवितेमधून आपण पाहणार आहोत शिकणार जे कोरोमंडल जे फिशर आहे तर कोरोमंडल फिशर्स म्हणजे काय जे कोरोमंडल आहे हे एका जागेचं नाव आहे. या जागेच्या नावावरून ते नाव ठेवलं आहे कोरोमंडल फिशरमॅन. आणि ही जी कविता लिहिली आहे ती सरोजिनी नायडू यांनी लिहिली आहे. फिशरमॅन म्हणजे तुम्हालाही माहीत आहे जे मच्छीमार आहेत की मच्छीमार जे कोरोमंडल या ठिकाणचे जे मच्छीमार आहेत त्यांच्यावर आधारित लिहिली आहे. तर सरोजिनी नायडू हे त्यांच्या कवयित्री आहेत आणि सरोजिनी नायडू यांचा परिचय हा सर्वांनाच माहीत आहे की त्या एक स्वातंत्र्य चळवळीच्या एक थोर नेत्या होत्या. त्याचप्रमाणे त्या एक भारताच्या पहिल्या राज्यपाल देखील होत्या आणि त्याचप्रमाणे त्या एक प्रसिद्ध कवयित्री देखील आहेत. आणि अशा प्रकारे मुलांना त्यांनी या बऱ्याचशा अशा कविता देखील त्यांनी इथे लिहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे त्या एक छान अशा वक्त्या देखील आहेत. आणि त्यांनी ही जी कविता लिहिलेली आहे जो कोरोमंडल फिशर म्हणजे जे कोरोमंडल एक जागेचं एका ठिकाणाचं नाव आहे. फिशरमॅन म्हणजे मच्छी आहे की कशा प्रकारे जे समुद्र आहे या समुद्र हा आपल्याला जो निसर्ग आहे तो आपल्या मनुष्यांना तो भरभरून देत आहे. आणि या समुद्रामधले असले जे जहाज आहे त्या जहाज हे कशी समुद्राच्या वाटेने जात असताना समुद्र त्यांना सांभाळून घेत आहे आणि तो मनुष्यांना काही ना काही देण्याचंच काम करत आहे की निसर्ग त्यांना भरभरून देत आहे. कितीही त्या समुद्रामध्ये वादळ आली संकट आले पुष्कळ आव्हानं जरी आली तरी देखील तो माणसाला देखील सामावून घेत आहे आणि मनुष्यांना तो भरपूर काही गोष्टी देखील देत आहे. तर अशाच एका धाडसी जो आपला जो समुद्र आहे तो समुद्र नेहमी देण्याची त्याची जी वृत्ती आहे त्याच्या संदर्भामध्ये जे सरोजिनी नायडू त्यांनी जी कविता त्यांनी दिलेली आणि त्या कवितेचा आपण सर्वात पहिलं आपण ही कविता वाचून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग इथे दिले आहे की कोरोमंडल फिशर म्हणजे परत पाहणार की जे इंट्रोडक्शन आहे ते आपण आधी थोडक्यात पाहणार आहोत. जे इंट्रोडक्शन आहे की दिस इज अ ब्युटिफुल पोएम रिटन बाय सरोजिनी नायडू. जसं तुम्हाला सांगितलं अगोदरच की ही जी कविता आहे सरोजिनी नायडू यांनी लिहिली आहे. वेअर शी टॉक अबाउट द ब्रेवियर ऑफ द फिशरमॅन. आणि ते यांच्या असे प्रवृत्त आहे की जे शूरवीर जे फिशरमॅन आहे जे मच्छीमार आहेत त्यांच्याविषयी ते सांगत आहेत. शी टॉक ऑफ द नेचर इट्स ब्युटी. ते सांगत आहे की जी नैसर्गिक सुंदरता आहे त्यांच्याविषयी ते बोलत आहेत. अँड द वे नेचर बिहेव इन द टँडम विथ द इच अदर. आणि ते प्रत्येक जी सुंदर चेतणारी गोष्ट आहे तो निसर्गाला जो भरपूर देत आहे त्यांच्या संदर्भामधली ही गोष्ट किंवा सध्या संदर्भामधली जी कविता आहे ती आपल्याला इथे सांगण्यात आहे. तर अशा प्रकारे जे इंट्रोडक्शन आहे ते आपलं झालेलं आहे. सरोजिनी नायडू आहे त्यांच्या ज्या कवयित्री आहेत ते उत्तम वक्ता आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या एक थोर नेत्या देखील आहेत आणि त्याचप्रमाणे मुलांना त्यांना भारताची ज्ञान कोकिळा देखील असे देखील बोलले जाते. तर अशा प्रकारे चला आता आपण कविता वाचण्याला सुरुवात करू. जो पोएम कोरोमंडल आहे त्या कवितेचं आपण प्रथम वाचन करणार आहोत आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन आहे. चला आता आपण बघा पाहणार आहोत जी कविता आहे ती वाचन करणार आहोत. बघा इथे दिलेलं आहे बघा ही जी कविता आहे दिलेली आहे की राईज ब्रदर राईज द वॉकिंग स्काय स्प्रेड टू द मॉर्निंग नाईट. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. बरोबर. आता आपण दुसऱ्या कडव्याकडे जाणार आहोत. बघा दुसरं आहे कम लेट अस गॅदर आवर नेट फ्रॉम द शोर अँड सेट our catamount free to capture the leaping wealth of the tide, for we are the king of the sea. Next is no longer delay, let's us hasten away in the track of the sea goose call. The sea is our mother and the cloud is our brother. The waves are our caramels all. Next आहे what though we toss at the fall of the sun where the hand of the sea good driver, God driver, he who holds the straw and by the air will hide in the breast our lives. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove and sweet are the sand and full of the moon with the sound of the voices we love. But sweeter, oh brother, the kiss of the spray and the dance of the wind foams glee. Row, brother, row to the edge of the wedge where the low sky meets with the sea. By Sarojini Naidu.
तर अशा प्रकारे ही जी कविता आहे ते आपण पूर्णपणे वाचून घेतलेली आहे, ती समजून घेतलेली आहे. आणि आता या कवितेमधले जे आपले जे मिनिंग्स आहे किंवा ती कविता जे स्पष्टीकरण आहे ते कोणत्या प्रकारचं आहे आता आपण ते देखील समजून घेणार आहोत. इथेच बघा दिलेलं आहे स्पष्टीकरण आहे, बघा इथे दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की राईज ब्रदर राईज द वेकिंग स्प्रे टू द मॉर्निंग लाईट, की उठा उठा भावनेवरनं उठा, द वेकिंग स्प्रे टू द मॉर्निंग लाईट, की आता जो सकाळचा जो पहाट आहे, जो उजेड आहे तो झालेला आहे. द वाइल्ड इज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डाऊन लाई, अ चाइल्ड दॅट हॅज कॅरी ऑल राईट, की ज्याप्रमाणे एखादं लहान खोडकर मूळ आहे ते दमून ते दिवसभर दंगामस्ती करतं आणि दंगामस्ती करतं, खोड्या काढतं आणि रात्री ते आपल्या जसं आईच्या कुशीमध्ये झोपतो, त्याप्रमाणे जो समुद्राचा जो वारा आहे, जलहरी त्या काय करत आहे, दिवसभर त्या वारा वाहरला आहे, तो थकला आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलं आपल्या आईच्या कुशीत झोपला आहे त्याप्रमाणे तो आता सकाळच्या प्रहारी तो काय केला आहे, झोपलेला आहे. डाऊन म्हणजे काय आहे, जी सकाळची जी पहाट आहे जी त्या 4 वाजताची, त्याला आपण काय म्हणणार आहोत, टाईम. अस्लीप म्हणजे काय, झोपले आहे. राईजचा अर्थ काय आहे, उठा बांधवांनो उठा, असा त्याचा अर्थ होत आहे. आता आपण ही कवितेची ओळ पाहणार आहोत. कम लेट अस गॅदर ऑर नेट फ्रॉम द शोर अँड सेट अवर कॅटनमॅनस फ्री, की लवकर सर्व बांधवांनो एकत्रितपणे या आणि आपले जे जाळे आहे, नेट म्हणजे जाळे, शोर अँड सेट अवर कॅटनमॅनस फ्री, की जे आपले गलबते आहे ते गलबतेने आपले जाळे हे तुम्ही नीट सोडवा. टू द कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी, आणि त्यांनी सांगितले की अशा प्रकारे की की जे समुद्रामधले जे काही वेल्थ आहे, जी संपत्ती आहे, ती तुम्ही तुमच्या जहाजामध्ये ती काय करा, हा गोळा करा. फॉर वे, आपण सर्व काय करू, कॅप्चर म्हणजे काय करणे आहे की एकसामध्ये त्याला गोळा करणे. लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, तर आपण त्याला काय करायचं आहे, जे समुद्रामध्ये असलेले जे आपल्याला बऱ्याच प्रकारचे जे समुद्रामध्ये आपल्याला काय काय मिळत आहे, समुद्रामध्ये आपल्याला जे समुद्री जे मासे मिळत आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला समुद्रामध्ये ज्या अमूल्यवान ज्या वस्तू मिळत आहेत, मग त्या सर्व जे मूल्यवान जे काही खनिजे मिळत आहेत, त्याचप्रमाणे समुद्री जे फिश आहेत ते आपल्याला मिळत आहेत, आणि समुद्रामधले जे समुद्री खडे आहेत, जे दगड आहेत, जे स्टोन्स आहेत, जे मौल्यवान असतात ते देखील आपल्याला मिळत आहे. म्हणजेच एक प्रकारे तो आपल्याला समुद्र काय मिळून देत आहे, वेल्थ आहे, म्हणजे तो आपल्याला संपत्ती देत आहे. आणि मग ही सर्व संपत्ती आपल्याला काय करायची आहे, आपल्याला गोळा करायची आहे. म्हणून तो सांगत कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, ती संपत्ती आपल्याला काय करायची आहे, गोळा करायची आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण काय करा, एकत्र या, असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, नो लॉंगर डिले लेट अस हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गुल्स कॉल. आता तो सांगत आहे की नो लॉंगर डिले, तुम्ही अधिक काळ उशीर करू नका. लॉंगर डिले, तुम्ही डिले म्हणजे खूप उशीर करू नका. लेट अस हॅस्टन म्हणजे काय, घाईने, की तुम्ही त्वरा करा, तुम्ही घाई करा. अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गुल्स कॉल, की जो समुद्री पक्षी आहे, जो गुल्स कॉल काय आहे, जो समुद्र जो पक्षी आहे, सी गुल्स काय आहे, समुद्र पक्षी आहे, की तो समुद्र पक्षी बोलायच्या आधी तुम्ही काय करा, तो घाई करा, की जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे, ती समुद्राची संपत्ती आहे ती गोळा करायची आहे. तर सी इज अवर मदर, सी म्हणजे जो समुद्र आहे तो कोण आहे, आपले आई आहे. द क्लाउड इज अवर ब्रदर, जो ढग आहे ते कसे आहे, तो ढग आपलं कोण आहे, भाऊ आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. समुद्र आपला आई आहे आणि जे ढग आहेत ते आपला भाऊ आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. द वेव्स आर अवर कॅरामेंडल सॉर, आणि ज्या लाटा आहेत, जे आहेत ते कोण आहे, ते आपले मित्र आहेत, साथी आहेत. इथे जो कॅमेरेडेस जो अर्थ आला आहे त्याचा अर्थ काय आहे, साथी आहे. आणि अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचं नातं इथे समुद्राचं त्यांनी सांगितलेलं आहे. जी आपली नेक्स्ट लाईन आहे आता ती आपण पाहणार आहोत. What though we toss at the fall of the sun where the hand of the sea god drives. आणि वादळ वारा येण्यापूर्वी त्यांनी सांगितलेलं आहे, तर काय करायचं आहे, जो सूर्य आहे तो अस्ताला जाण्यापूर्वी, द सन जाण्यापूर्वी, द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ह, की आपल्या जो काय आहे, जो समुद्राची जी नाव आहे ती कुणाच्या हातात आहे, सी गॉड, जो समुद्र देवता आहे त्याच्या हातामध्ये आपण दिली आहे. तो काय करत आहे, ड्राईव्ह करत आहे. ही हू होल्ड द स्ट्रॉम, आणि तो काय करणार आहे, तो वादळांना पकडून ठेवणार आहे. होल्ड म्हणजे काय आहे, पकडून ठेवणार आहे. बाय द एअर, कशा हवेना देखील पकडणार आहे. विल हाईड इन द ब्रेस्ट अवर लिव्ह, आणि तो काय करणार आहे, आपल्या पूर्ण हृदयाचे जे ठोके आहेत ते हृदयाच्या ठोक्यामध्ये तो लपून ठेवणार आहे. हू होल्ड द स्ट्रॉम बाय द हेअर. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे जो वादळांना देखील काय करणार आहे, लपून ठेवण्याचं जे काम आहे, होल्ड करण्याचं देखील काम आहे तो करणार
आहे. आपला नेक्स्ट संजय आहे स्वीट ॲज द शेड ऑफ द कोकोनट क्लेड अँड द सेट ऑफ द मँगो ग्रो. म्हणजे की ज्याप्रमाणे की स्वीट ॲज द शेड ऑफ द कोकोनट ग्रो, ज्याप्रमाणे नारळाचे जे झाडं आहेत की जे आपल्याला काय देतात, जे गोडवा देतात, अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोथ, आणि ज्या आंब्याची जी मोहर आहे किंवा ज्याप्रमाणे आमराची जी आमराई आहे ते देखील आपल्याला काय देत आहे, गोडवा देत आहे. त्याचप्रमाणे अँड स्वीट आर द सॅड ॲट द फुल द मून द साऊंड ऑफ द व्हॉइस विल लोअर. आणि अशाच प्रकारे देखील जो आपल्याला आवाज आहे, द स्वीट ॲट द सॅड, सॅड म्हणजे काय आहे, जी वाळू आहे, ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइस. आणि अशाच प्रकारे तो आपल्याला एक प्रेमळपणाची तो काय करत आहे, हाक मारत आहे. व्हॉइसेस विल लव, व्हॉइसेस म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारची एक प्रेमळ जो आपल्याला हाक मारत आहे. ज्याप्रमाणे जे नारळाच्या जे नारळाचे जे बागा आहेत ते आपल्याला ज्या गोडवा देत आहे की एक मधुर तिथे जाण्याचा जो आनंद आपल्याला मिळत आहे, ज्याप्रमाणे आमराईमध्ये जाण्याचा जो आनंद मिळत आहे, त्याचप्रमाणे आपल्याला इथे देखील या ज्या समुद्राच्या अस्त्राच्या जवळ जी वाळू आहे त्या वाळूमध्ये देखील काय करत आहे, जो प्रकाश आहे, द मून आहे, जो चंद्र काय करत आहे, विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस विल, आणि आपल्याला खूप एक प्रेमळपणाने तो आपल्याला हाक मारण्याचं देखील काम करत आहे. आता तिला की बट स्वेटर ओ ब्रदर, अरे जेव्हा त्यांनी सांगितले ओ बट स्वीटर अँड ओ ब्रदर, की अरे माझ्या प्रिय बांधवानो, द किस ऑफ द स्प्रे, की जो किस आहे म्हणजे द किस ऑफ द स्प्रे याचा अर्थ काय, तर किस ऑफ द स्प्रे म्हणजे काय की एक जे ढगाळ जे वातावरण जे तिथे तयार झालेलं आहे, की जो समुद्राच्या ज्या लाटा येत आहेत, द किस ऑफ द स्प्रे, की ज्याप्रमाणे जो फेस येत आहे, द अँड द डान्स ऑफ द विंड फॉर्म म्हणजे काय, जो फेस आहे तर तो काय करत आहे, ज्या लाटा येताना तो काय करत आहे, डान्स करत आहे, ज्याप्रमाणे त्याचा जो फेस येत आहे, बरोबर. रॉ ब्रदर रॉ टू द एज ऑफ द वेज, आणि अशा प्रकारे काय करते, रॉ टू द एज, जो कडा आहे त्या कडाच्या मधूनच समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या ऑफ द वेज, वर्ज म्हणजे काय, ज्या कडा आहेत तिथून तो बाहेर पडत आहे, आणि त्या लाटा अशा प्रवाहित होत येत आहेत. द स्लो स्काय मॅट्स विथ द सी, आणि त्याप्रमाणे आपल्याला एकत्र राहण्यासाठी इथे दिलेलं आहे बघा, द लो स्काय मॅट्स विथ द सी. मॅट म्हणजे याचा अर्थ काय की एकत्र राहणे. द लो स्काय मॅट्स विथ द सी, जे समुद्र आणि जो आकाश आहे एकत्र राहण्यासाठी तो काय करत आहे, येत आहे. अशा प्रकारे जी सरोजिनी नायडू आहे त्यांनी ही लिहिलेली ही आपली कविता इथे झालेली आहे. आता आपण पाहणार जी पोएम जे मिनिंग आहे ते आपण इथे पाहणार आहोत. बघा इथे दिलं आहे, द पोएटिस इज युरिंग द फिशर्समॅन टू गेट अप फ्रॉम बेड अँड प्रे टू द मॉर्निंग स्काय. जे इथे त्याला द पोएटिस इज युरिंग, की जे त्यांनी सांगितलेलं आहे की ते फिशरमॅन आहेत, म्हणजे जे मच्छीमार आहेत, जे पाण्यामधले राहण्याचे मच्छीमार टू गेट अप द फ्रॉम बेड, जेव्हा ते त्यांच्या बेडमधून जेव्हा उठतात तेव्हा ते प्रे करतात द मॉर्निंग स्काय, आणि सकाळी सकाळी ते काय करतात, प्रार्थना करतात. शी डिस्क्राईब द वाईट नाईट लाईज अस्लीप लाईक अ चाइल्ड इन द आर्म ऑफ द टाईड, आणि ते वर्णन करतात. डिस्क्राईब म्हणजे काय, ते वर्णन करतात कोणत्या गोष्टीचं, की ज्याप्रमाणे एखादं लहान मूल दमून थकून आपल्या आईच्या कुशीत झोपलं आहे त्याप्रमाणे तो जो वारा आहे, जे लाटा आहेत, ते रात्रभर जो लाटा आहे, जो वारा आहे तो काय करते, दगड खेळून जसं जणू काय तो आपल्या आईच्या कुशीत झोपला आहे, याबद्दलचं ते वर्णन करत आहे. शी आस्क्ड देम टू गॅदर देअर नेट अँड फिशिंग ड्रॉप्स अँड कम ऑन द शोर टू कॅप्चर देम, आणि ते सांगत आहे, शी आस्क्ड, ते विचारत आहे, ते सांगत आहे टू गॅदर, सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि काय करायचं आहे की जी खनिजे आहे, जी संपत्ती आहे ती काय करायची, जी समुद्राची जी संपत्ती आहे ती काय करायची आहे, गोळा करायची आहे, आपले जाळे नीट करायचे, आपले गलबते नीट करायचे आहे, आणि त्याच्यामध्ये वेल्थ ऑफ द सी काय करायचं आहे, जे सर्व समुद्र संपत्ती आहे ती आपल्याला गोळा करायची आहे. शी से दॅट द सी इज देअर मदर, कूल देअर ब्रदर अँड वेव्स आर देअर फ्रेंड्स. ते असं सांगत आहे की जे आपलं समुद्र आहे ती कोण आहे, शी सी देअर मदर, तो आपली आई आहे. त्याच म्हणजे कोल देअर ब्रदर, आणि आपला जो क्लाउड आहे तो काय आहे, आपला जो ढग आहे तो आपला भाऊ आहे. द वेव्स आर देअर फ्रेंड्स, आणि ज्या लाटा आहेत त्या काय आहेत, त्यांचे साथी आहेत, त्याचे मित्र आहेत. शी टॉक अबाउट द ब्रेव फिशरमॅन, बघा त्यांनी सांगितले जे स्टॉक, आणि आणखीन ते फिशरमॅनबद्दल बोलत आहे, वेअर गो फिशिंग इवन द स्टॉर्म्स अँड द फाईट विथ इट, आणि ते काय करत आहे की जे वादळ आहे, वारा आहे, त्यांच्याशी ते फाईट करत देखील प्रयत्न करत आहे. वेन द फिशरमॅन हॅव बीन इन द सन ऑल डे, आणि पूर्ण दिवस ते काय करत आहे, त्यांच्याशी देखील ते वादळ वाऱ्यामध्ये ते फाईट करू शकतात. शी आस्क्ड द फिशरमॅन टू टेक रिसोर्स टू कोकोनट ट्री और मँगो ग्रो फॉर सम शेअर, आणि ते त्याची तुलना कशाशी करत आहेत बघा. शी आस्क्ड द फिशरमॅन टू टेक रिकोर्स टू
कोकोनट ट्री म्हणजे जे नारळाची जी झाडं आहेत आणि जे आंब्याची जी आंबराई आहे की त्याच्याप्रमाणे ते त्याप्रमाणे जो शेड आहे, जसं आपल्याला गोडवा वाटतो त्याचप्रमाणे जे समुद्र आणि त्याचे जे वाळवंट आहे किंवा त्याची जी माती आहे, सँड आहे, त्याची तुलना केली आहे. शी इज अमेज ॲट द स्प्रे दॅट द फॉर्म फ्रॉम द सी. आणि एक अद्भुत प्रकारचा अमेझिंग म्हणजे अद्भुत प्रकारचा जो स्प्रे आहे, ज्याप्रमाणे तिथून जो स्प्रे निघतो समुद्राच्या लाटामधून, राईज फ्रॉम द सी, समुद्रातून निघतो, अँड डान्स ऑफ द वर्ल्ड फॉर्म दॅट राईज फॉर द सी. आणि एक वेगळ्या प्रकारचा जो डान्स आहे, डान्स ऑफ द वाईल्ड. वाईल्ड म्हणजे काय? वाईल्ड म्हणजे आपण बोलतो ना की जे वाईल्ड ॲनिमल आणि डॉमेस्टिक, जे एक प्रकारे जो विचित्र जो डान्स करत तो छान प्रकारे डान्स करून तो बाहेर येत आहे, दॅट राईज फ्रॉम द सी. आणि अशा प्रकारे तो समुद्राला येऊन मिळत आहे. शी अर्ज द फिशरमॅन टू गो रोईंग इन टू द सी अँड वेअर द लो स्काय मेट द ट्री. आणि अशा प्रकारे जो फिशरमॅन आहे तो काय करत आहे, ते समुद्रामध्ये ते येत आहेत आणि त्याप्रमाणे जो समुद्र आणि जो आकाश आहे हे एकत्र राहण्यासाठी जणू काही एकत्र भेटत आहे. संध्याकाळची जेव्हा सूर्य अस्त होत आहे त्यावेळेस सूर्य आणि जे आकाश आहे ते एकत्र राहण्यासाठी एकत्र येत आहे असं जणू काय भास होत आहे. तर अशा प्रकारची जी सुंदर पोएम आहे ती पोएम मिनिंग देखील मुलांना आपण इथे घेतलेली आहे. तर अशाकडे पोएमचा मिनिंगचा आपण अर्थ इथे पाहिलेला आहे. चला तर आता आपण या पोएमच्या मिनिंगच्यामध्ये आपण बघा समरी पाहणार आहोत. जे समरी काय दिली आहे, वी रीड अ ब्युटिफुल पोएम बाय सरोजिनी नायडू. आता आपण एक सुंदर जी कविता आपण पाहिली आहे जी सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे, वेअर शी टॉक अबाउट द ब्रेवर ऑफ द फिशरमॅन, की जे एक शूरवीर जे फिशरमॅन आहेत म्हणजे जे मच्छीमार आहेत त्यांच्याबद्दलची त्यांनी ही कविता इथे सांगितलेली आहे. शी टॉक ऑफ द नेचर इट्स ब्युटी. आणि त्यांनी एक निसर्गरित्या किंवा निसर्गाबद्दल बोलल्या गेलेले एक सुंदरता एक वाक्य आहे किंवा सुंदरतेबद्दल एखाद्या निसर्गाबद्दल त्यांनी बोललेली गेलेली वाक्य आहे. अँड द वे नेचर बिहेव द टेंडर. आणि अशा प्रकारे त्यांनी त्या निसर्गाबद्दलची केलेली जी गोष्ट आहे की निसर्ग आपल्याला कशा प्रकारे भरभरून देत आहे याच्याबद्दलची एक सुंदर कविता आपण या माध्यमातून या कवितेच्या माध्यमातून पाहिलेली आहे. चला तर आपण मुलांना पाहूया या कवितेच्या माध्यमातून असलेली जी प्रश्न उत्तर आहेत ती कोणती आहेत ते देखील आता आपण पाहणार आहोत. सो आपला पहिला प्रश्न दिलेला आहे ते, हाऊ मेनी सांजा आर देअर इन द पोएम. आता या पोएममध्ये या कवितेमध्ये किती सांजा आहेत, तर या पोएममध्ये आपले 3 सांजे आहेत. बघा त्यांनी दिलेले आहे, देअर आर 3 सांजाज इन द पोएम. किती आहेत? 3 आहे. देअर आर 3 सांजा इन द पोएम. हे आपलं पहिलं आन्सर आहे. जे नेक्स्ट आहे, हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम. आता त्यांनी विचारलं आहे की हाऊ मेनी म्हणजे याच्यामध्ये किती लाईन्स आहेत. त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये 12 आहेत. देअर आर 12 लाईन इन दिस पोएम. बघा दिलं आहे देअर आर 12 लाईन्स इन द पोएम. किती आहेत? 12 ओळी याच्यामध्ये आहेत. 3 सांजा आहेत आणि त्याचप्रमाणे इथे 12 3 सांजा म्हणजे कडवे आहे. जे आपलं जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं की याच्यामध्ये किती कडवे आहेत या कवितेमध्ये, तर 3 आहे. तर दुसरं दिलं की हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम, की या कवितेमध्ये किती ओळी आहेत, तर किती आहेत? 12 आहेत. देअर आर 12 लाईन इन द पोएम. आपला नेक्स्ट आहे, हू होल्ड दॅट द स्टॉर्म बाय द हेअर. आता तो होल्ड म्हणजे काय? स्टॉर्म म्हणजे काय? वादळ. वादळाला कोण थांबू शकत आहे आपल्या केसामध्ये? त्यांनी सांगितलं आहे तर गॉड. त्यांनी सांगितलं की गॉड होल्ड, जो देव आहे तो काय करणार आहे? समुद्राला थांबवू शकणार आहे किंवा होल्ड करणार आहे. म्हणून जे आपलं आन्सर काय असणार आहे की गॉड होल्ड द स्टॉर्म बाय द हेअर, की तो आपल्या केसाने, जो देव आहे तो आपल्या केसाने काय करणार आहे? येणारे जे वादळ आहे त्यांना तो होल्ड करणार आहे किंवा तो थांबवू शकणार आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, व्हॉट टाईप ऑफ बोट डू द फिशरमॅन यूज. आता फिशरमॅनने जो मच्छीमार त्यांनी कोणत्या प्रकारची बोट यूज केलेली आहे किंवा उपयोगात आणलेली आहे? द फिशरमॅन यूज इज कॅटामॅरन्स बोट आहे. जी जहाज आहे, जे गलबत आहे त्याचा त्याने वापर केला आहे. सॉरी, इथे कॅटामॅरन्स म्हणजे काय? जे गलबत आहे, आपण त्याला जहाज बोलू शकतो. द फिशरमॅन इज यूज कॅटामॅरन्स बोट. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, राईट द लाईन्स दॅट शो दॅट द फिशरमॅन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी ऑर ड्रॉईंग. की तुम्हाला अशी ओळ द्यायची की जिथे जो फिशरमॅन हा घाबरलेला नाही आहे. मग ती ओळ कोणती आहे ते त्यांनी सांगितलं आहे की नॉट अफ्रेड. अफ्रेड म्हणजे काय? न अफ्रेडचा अर्थ घाबरणे. पण इथे सांगितलं आहे की राईट द लाईन दॅट शो दॅट द फिशरमॅन आर नॉट अफ्रेड. म्हणजे तुम्हाला लाईन द्यायची आहे की जो फिशरमॅन आहे तो घाबरलेला नाही. मग ती ओळ कोणती आहे? बघा, ही हू होल्ड दॅट द स्टॉर्म बाय द हेअर will hide in his
ब्रेस्ट आवर लिव्स. या अशा प्रकारे जर नाही की ही होल्ड द स्ट्रॉंग बाय द हेअर, की तो जो आपले जे एरर जे संकट आहे तो आपला देव काय करणार आहे, आपल्या केसांना होल्ड करणार आहे, थांबू शकणार आहे. अँड विल हाईड इन हिज ब्रेस्ट, आणि तो काय करणार आहे, आपल्या हृदयामध्ये तो लपवून ठेवणार आहे आपल्या जीवनासाठी. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज द सी गुल फ्लाइज अवे कॉलिंग इट अपीअरन्स ॲज द थ्रू, ही इज शोईंग द वे, व्हॉट डज द वे लीड टू. तर ॲज द सी गुलफाईज म्हणजे जो समुद्र जो पक्षी आहे तो बोलवण्याच्या आधी ही शोईंग, की ते काय सांगत आहे, कॉलिंग इट अपीअरन्स, ही इज शोईंग द वे, व्हॉट डज द वे लीड टू, तो कुठे जाण्याचा तो मार्ग सांगत आहे, कुठे जाण्याचा तो आपल्याला मार्ग सुचवत आहे. द वे लीड द फिशरमॅन टू द सी वेअर द प्लेंटी ऑफ फिश कॅन बी कॅच, की जिथे खूप साऱ्या ज्या मच्छी असतील, खूप सारे जे फिश आहेत, तिथे तुम्हाला घेऊन जाण्याचा तो मार्ग दाखवत आहे. द वे लीड टू द फिशरमॅन, तो कोणता मार्ग दाखवत आहे, द वे टू फिशरमॅन टू द सी वेअर, की ज्या समुद्रामध्ये प्लेंटी ऑफ फिश, प्लेंटीचा अर्थ काय आहे, पुष्कळ आहे, ऑफ फिश कॅन बी कॅच, की जे तुम्ही पकडू शकता, तुम्ही घेऊ शकता, त्या ठिकाणी जिथे समुद्रात तुम्ही जा आणि तिथे पुष्कळ तुम्हाला मासे मिळतील त्या ठिकाणी तो तुम्हाला जाण्याचा मार्ग सांगत आहे. तर अशा प्रकारे मुलांना जी आपली कविता आहे त्या कवितेचं आपण मुलांना इंट्रोडक्शन पाहिलं आहे, कवितेचं एक्सप्लेनेशन पाहिलं आहे, त्याचप्रमाणे कवितेचं मिनिंग पाहिलं आहे, आणि त्याचप्रमाणे कवितेचं जो समरी आहे म्हणजे त्याचा जो सारांश आहे याच्या माध्यमातून आपण ही कविता समजून घेतलेली आहे, त्याचं स्पष्टीकरण केलं आहे, त्याचे मिनिंग समजले आहे, त्याचे हार्डवर्ड समजलेले आहेत, आणि त्याचप्रमाणे मुलांना आता या कवितेच्या माध्यमातून जे क्वेश्चन आन्सर आहेत ते देखील आता आपण समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जी आपली कविता आहे मुलांना जे कोरोमंडल जे फिशर आहे ती आपली कविता इथे पूर्ण झालेली आहे चित्रकलेच्या होतो, आणि जे इथे कवितेच्या माध्यमातून आपण ही कविता पूर्ण समजून घेतलेली आहे ते तुम्हाला नीट समजले आहे मला खात्री आहे. भेटू एका नवीन भागामध्ये एका नवीन पाठामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.